झी 24 तास एक पाऊल पुढे। सचिन तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकर ज्या MIG ग्राउंडवरती प्रॅक्टिस करतात त्या क्लबचे जनरल सेक्रेटरी आशिष पाटणकर यांच्याशी अर्जुनबाबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी। सचिन तेंडुलकरचा पुत्र अर्जुन तेंडुलकर देखील दर्जात्मक क्रिकेट खेळण्यासाठी सिद्ध झालाय। सचिन आणि अर्जुन मुंबईमध्ये ज्या MIG ग्राउंडवर प्रॅक्टिस करतात त्या MIG क्लबचे जनरल सेक्रेटरी आशिष पाटणकर आपल्याबरोबर आहेत। आपण त्यांच्याशीच बातचीत करूयात। सर, सचिन आणि अर्जुन हे दोघंही तुमच्या क्लबच्या ग्राउंडवर प्रॅक्टिस करतात, तुम्ही दोघांनाही जवळून बघता रोज। तुम्हाला काय वाटतं की अर्जुन उद्याचा सचिन तेंडुलकर बनू शकेल? बापरे, हा खूप मोठा प्रश्न विचारलाय तुम्ही। पण अर्जुन तेंडुलकर चांगली मेहनत घेतोय गेले 4 वर्षापासून। तो आमच्या अकॅडमीसाठी खेळतोय आणि मला असं वाटतं की त्याची मेहनत बघून असं वाटतं की तो चांगला उत्कृष्ट खेळाडू बनेल। सर, अर्जुन हा खरा डावखुरा क्रिकेटपटू आहे आणि त्यांनी आता जे काय डोमेस्टिक क्रिकेट झाले त्यामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे। त्याच्या कामगिरीबाबत काय सांगाल? आता त्यांनी स्कॉर्पिओ ट्रॉफी होती त्या MIG तर्फे त्यांनी मला वाटतं 50 धावात 80 स्कोअर केलाय आणि अल्ट्राटेक आता टुर्नामेंट झाली त्याच्यामध्ये त्यांनी एक 70 आणि एक 37 रन केले। त्यामुळे तो आत्ता बघायला गेलं तर लेफ्ट हँड याच्यामध्ये तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे। सर, ते रोज तुमच्या ग्राउंडवर येतात, अनेकदा तुम्ही अर्जुनला जवळून बघितलेलं आहे। त्याचे असं काय वैशिष्ट्य आहे की त्याला पुढे जाऊन तो एक मोठा क्रिकेटपटू बनेल असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं तो ज्या पद्धतीने मेहनत घेतो, ज्या पद्धतीने त्याची बॅटिंग किंवा फिल्डिंग याच्यावरती जो मेहनत घेतोय, बॉलिंगवरती जो मेहनत घेतोय, त्याने मला असं वाटतं की तो बऱ्यापैकी एक उत्कृष्ट खेळाडू बनेल पुढे। कारण की आमचं एक नाही तर आमचे 3 खेळाडू ऑलरेडी अंडर-14 टीममध्ये सिलेक्ट झाले, त्यामुळे आम्हाला तसं काही वाटत नाही। त्यामुळे त्याच्या त्या परफॉर्मन्समुळे त्याला सिलेक्ट झालाय तो। त्यामुळे आलेला आहे। सध्या सचिनही रणजी टीममध्ये खेळतोय। दोघेही तेंडुलकर, सिनियर आणि ज्युनियर तेंडुलकर दोघेही सध्या मुंबई टीम्समधून खेळतात। मुंबईकरांसाठी हा किती दिलासा आहे? मुंबईकरांसाठी दिलासा म्हणजे तेंडुलकर खेळतात म्हटल्यानंतर हा मोठा आनंदच आहे। आणि आता ही जे पदार्पण आहे ज्युनियर म्हणजे अर्जुन तेंडुलकरचं, ते खूप सुखकारक आहे मुंबईकरांसाठी असं मला वाटतं। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।